नमस्कार मित्र, माझं नाव वासुदेव मराठे. आपण ट्यूबलेस टायर कसं बनवता हे पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. हा ट्यूबलेस टायरच्या आतमध्ये जो नट बोल्ट लागलेला आहे तस बघू शकता. ब्रिस्टन कंपनीचा टायर आहे. 295 22.5 या टायरला आपण ट्यूबलेस टायर बनवणार आहेत. तर बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. टायर खोलण्या अगोदर टायरचं जे बीड आहे ते मोटरसायकलचं जुनं ऑइल वापरण्याचं कारण एक आहे. जे ट्यूबलेस टायर आपण जेव्हा आपण खोल फिटिंग करत असतो ना, तो खोल फिटिंग एकदम सोप्या पद्धतीने टायर खोलण्यास मदत होते. बघू शकता मोटरसायकलचं जुनं ऑइल आहे. आम्ही या रिंगच्या अवतीभोवती लावत आहोत वर टायरच्या मध्ये लावत आहोत, जेणेकरून ट्यूबलेस टायर खोलण्यास सोप्या पद्धतीने खोल फिटिंग होते. बघू शकता हे हा जो टूल्स आम्ही बनवला आहे तो हा टूल्स मी माझ्या पद्धतीने बनवला आहे. या टूल्सला बनवण्यासाठी खर्च कमीत कमी मला 3,500-3,000 रुपये लागलेला आहे. हा कंपनीचा टूल्स बघून मी बनवलेला आहे. बघू शकता किती सोप्या पद्धतीने आपण ट्यूबलेस टायर खोल फिटिंग करत आहोत. सोप्या पद्धतीने एकदम 1 मिनिटाच्या आतमध्ये टायर खोल फिटिंग झालेला आहे. व त्यानंतर आपण ट्यूबलेस टायरला बाहेर कसे काढण्याची पद्धत बघू शकता. 1 नंबर टूल्स आत्तापर्यंत मी कमीत कमी या टूल्सच्या मदतीने मी 100 ते 150 टायर आत्तापर्यंत खोललेले आहेत. ट्यूबलेस टायरला खोलण्या अगोदर बघू शकतात जो नट बोल्टचा मार लागलेला आहे आतमधून, त्याला आम्ही ट्यूबलेस टायरला आतून साफसफाई करून ट्यूबलेस टायर बनवणार आहे. ट्यूबलेस टायरच्या आतमध्ये फक्त एक पंचर आहे व पेस्ट मारलेला आहे. हा जो नट बोल्ट लागलेला आहे याला आम्ही पॅनलच्या मदतीने बाहेर काढू शकता व काढत आहोत. बघू शकता काढण्याची जी पद्धत आहे. नट बोल्ट काढल्यानंतर आम्ही याला सोप्या पद्धतीने पंचर बनवणार आहोत. हे ब्रिस्टन कंपनीचं टायर आहे आणि बनवताना ट्यूबलेस टायर बनवताना अजिबात घाई करू नका. बघू शकता नट बोल्टचा मार लागल्यामुळे पंचर झालेला आहे. तर मित्र, सर्व पंचरवाले असं म्हणत असतील वासूभाई यांनी मराठीच्या माध्यमातून आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघू शकता हा जो ओमनी कंपनीचा पेच आहे हा 6 नंबर 5 नंबर पेच आहे. हा जो आम्ही हातात जो मशरूम पेच आहे माझा याला मारणार आहोत. अगोदर मी मशरूम पेचला प्रेस करणार आहोत. त्यानंतर हे जो पंचर बनवण्याचं रबर आहे हे आम्ही मशरूम पेच मारल्यानंतर रबर मारणार आहोत. बघू शकता हे ज्या टूल्सच्या माध्यमातून घासण्याचं मशीन आहे. जसं आपण टायरला घासण्या अगोदर मशीनचा मशीनचा वापर करत ओमनी सोल्युशन लावणार आहोत. ओमनी सोल्युशन लावल्यानंतर बघू शकता मित्र, सर्व टायरवाले जे आपण हा व्हिडिओ पाहत आहोत, हा जो ओमनी सोल्युशन आहे खरोखर खूप उत्कृष्ट दर्जाचा आहे. आणि याला आपण काहीतरी सर्व पंचरवाल्यांनी जर वापर केला ना तर खूप योग्य होईल. माझ्या पद्धतीनं हा जो पंचर बनवतो आहे मी, तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता. ट्यूबलेस टायर सोप्या पद्धतीचे जे काही बनवण्याची जी पद्धत आहे खूप छान उत्कृष्ट पद्धतीने. तर मित्र, ओमनी सोल्युशन लावून कंप्लीट झालेलं आहे. आता आम्ही मशरूम पेस्टला लावण्याची जी पद्धत आहे आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. मशरूम पेस्ट लावताना अजिबात घाई करू नका.
मशरूम पेस्ट लावल्यानंतर ओमनी सोल्युशनचा वापर करा. त्यावरती मशरूम पेस्टच्या वरती ओमनी सोल्युशन लावल्यानंतर ट्यूबलेस पंचर माफ करा, जे पंचर बनवण्याचं जे रबर असतं ते आपण मशरूम पेस्टच्या वरती लावणार आहोत. आणि हे लावल्यानंतर वरून टूलच्या साहाय्याने प्रेस करून मशरूम पेस्ट जास्तीत जास्त परिपूर्ण ओके काम नाही केल्यानंतर खूप हे जे पंचर बनवण्याचं रबर वरून मी कायमस्वरूपी लावत असतो. आणि ओमनी कंपनीचा जो 5 नंबरचा पेच आहे वरून मी लावून कंप्लीट केलेला आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व लाईक करा.